पवार आडनावाचा इतिहास असा आहे की पवार हे परमार या अग्निवंशीय राजघराण्यातील आहेत. तेच परमार ज्यांच्यातले राजा भोज भोपाळचे संस्थापक होते. तेच परमार ज्यांनी 9व्या शतकात उज्जैनला राजधानी केलं आणि परकीय आक्रमणांना 150 वर्ष रोखून धरलं. म्हणूनच इतिहासात त्यांना म्हणायचे भारताची तलवार परमार. पण वेळ बदलला. खिलजी आक्रमणाने परमार घराणं कोलमडलं आणि त्यानंतर हे शूर परमार भारतभर विखुरले गेले. महाराष्ट्रात आलेल्या परमारांचे पुढे पवार झाले. नाव बदललं पण शौर्य नाही बदललं. इतिहास सांगतो पवार घराणे स्वराज्याच्या उगमापासून छत्रपतींच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले कुटुंब आहे. तेव्हा पवार ही तलवार स्वराज्यासाठी चालायची. आज ती समाजसेवेच्या मैदानात झळकत राहते. पवार हे नेहमीच सत्तेत होते. राजसत्ता असो, मराठा दरबार असो की लोकशाहीची संसद. पवार आणि सत्ता यांचं नातं बनलेलं नाही, ते शौर्याने कोरलेलं आहे. म्हणूनच आजही म्हणायला हरकत नाही, पवार म्हणजे काय तर पावरच.